मग भावा, खरंच आय-टी जॉब घेणं सोपं आहे का रे? तर नक्कीच नाही. आय-टी जॉब घेणं मित्रांनो, आजच्या दिवसाला खरंच सोपं नाहीये. खरंच सोपं नाहीये. रिझन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. किती पोरं मी तुम्हाला दाखवू जे आय-टी कोर्स करून त्यांना जॉब मिळालेला नाहीये. आता बघा मिळणार नाही का? मिळणार. पण मिळाला का नाही? त्याचं पण मी रिझन सांगतो तुम्हाला आणि दुसऱ्या आणखीन खूप साऱ्या गोष्टी मला या व्हिडिओमध्ये शेअर करायच्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय शिवराय सगळ्यांना. विषय हा आहे की आय-टी जॉब घेणं खरंच सोपं आहे का? माझा स्ट्रेट आन्सर आहे, सोपं नाही. तुम्हाला जर वाटत असेल की मी थोडं फार दिवसातून 1 तास दिला आणि अभ्यास केला आणि चला आय-टी जॉब मला लागला एखादा कोर्स केला, लगेच लागेल. तर मित्रांनो, हा तुमचा भ्रम आहे. कारण इथं रिॲलिटी फक्त या चॅनलवर तुम्हाला भेटते. दरवर्षी सोडा, मी तुम्हाला महिन्याचा रेकॉर्ड सांगतो. प्रत्येक महिन्याला लेट्स सपोज 1000 जर पोरं कोर्स लावत असतील, कुठल्याही क्लासला लावू द्या. तिथून मित्रांनो 950 पोरांना जॉब नाहीये. ओके, फक्त 50 पोरं प्लेस होतील. त्यात पण काही जण लाइक इंटर्न म्हणून प्लेस होतील, काही जण फुल टाईम एम्प्लॉयी म्हणून प्लेस होतील, काही जण बॉन्डवरती प्लेस होतील. 950 जण प्लेस होत नाहीयेत. येते लक्षात? हा रेशो खूपच भयानक आहे. मी 50 तर कसे म्हणतोय ते मलाच माहीत आहे. कारण रिझन सांगतो, जस्ट वेट. तुम्ही मग पुण्याची हीच परिस्थिती आहे. तुम्ही दुसरीकडे कुठे गेला हैदराबाद, तिकडे हीच परिस्थिती आहे. एका बॅचला 200 जण, 200 मधले 190 असेच 10 जण प्लेस, 10 जणांना जॉब. मग जॉबचं मार्केट नाही आहे का? तर मार्केट पण नक्की डाऊन झालं आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि रिॲलिटी आहे. मार्केट पण डाऊन झालं आहे. पण लाइक 10च पोरांना जॉब भेटावं असं मार्केट नाही आहे. लाइक 200 मधले बाई 50 तरी जॉबला लागू शकतात. एवढं मार्केट स्थिर आहे. एवढे जॉब्स लाइक अवेलेबल आहेत. ओके, डाऊन झाले पण खूपच नाही आहे. ठीक आहे. मग सर बाकीच्यांना जॉब न लागण्याचं रिझन काय आहे? तर मी स्टार्टिंगलाच म्हणलं आय-टी जॉब घेणं खरं सोपं नाही आहे. 3 गोष्टी तुम्हाला इथे इम्पॉर्टंट समजून घ्याव्या लागतील. डेडिकेशन, कन्सिस्टन्सी अँड पेशन्स. हे ज्याच्याकडे आहे तो बाई प्लेस होतोय. नाहीतर काही जण डेडिकेट होऊन अभ्यास करत नाहीत. मान्य करावं लागेल त्यांना. आणि 1-2 तास तुम्ही देताय अँड इट्स नॉट इनफ. हे खरंच इनफ नाहीये. आय-टी जॉबसाठी करायचं काय मी तुम्हाला सांगतो ऐका. 1-2 तासामध्ये काहीच होत नाही रे, काहीच होत नाहीये. स्ट्रगल, मेहनत प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला आय-टी जॉबमध्ये. देन ओन्ली दे विल प्लेस. नाहीतर तुम्ही कितीतरी पोरं बघत असाल. सिडॅक करून घरी बसलेत. सिडॅक करून. मग मला सांगा सिडॅकसारखा कोर्स करून जर घरी बसावं लागत असेल, तर कुठं ना कुठं वी आर रिस्पॉन्सिबल. आपण स्वतः रिस्पॉन्सिबल आहोत. रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतली पाहिजे. नाहीतर उगाच नावं ठेवून जॉब्सच नाहीत मार्केटमध्ये. मी खूप शिकलोय आणि मी खूप अभ्यास केला तरी मला जॉब नाहीये. ओके, मी ॲग्री करतो मार्केट डाऊन आहे. पण कुठं ना कुठं स्टुडंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. स्टुडंट स्वतःमध्ये लाइक स्किल्स डेव्हलप करत नाहीये ही वस्तुस्थिती आहे. इव्हन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसुद्धा रिस्पॉन्सिबल आहेत. जिथून तुम्हाला चांगलं लाइक नॉलेज भेटत नाहीये. चांगले स्किल प्रोव्हाईड केले जात नाहीत. ओके, रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची सुद्धा आहे. पण सगळ्यात जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण आपण करतोय काय? आपण 1-2 तासावरती का डिपेंड राहतोय? राईट. आपण स्वतःला का सांगत नाही की भाई अभ्यास खूप करावा लागणार आहे. खूप मेहनत करावी लागणार आहे. टेक्निकली खूप स्ट्राँग बनावं लागणार आहे. ओके, 1, 2, 3 नाहीतर अरे व्हर्साटाईल बनायचं आपल्याला. मल्टिपल स्किल्स आपल्याला घ्यायच्या आहेत. देन ओन्ली जॉब आहे. आता मी जर जावाचाच विचार केला आणि तुम्हाला सांगितलं, जावामध्ये मित्रांनो मी प्रत्येक वेळेस सांगतो कोर जावा 2 तास, ॲडव्हान्स जावा 4 तास, स्प्रिंग बूट 6 तास. इट्स नेसेसरी. पण पोरं राव ठीक आहे, होऊन जाईल ना. नाही, लक्षात ठेव असं होणार नाहीये. जर तू पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असशील ना, लक्षात ठेव, तर तू शिकायला जात असशील कुठं कोर्सला वगैरे, तर हा हा पॅटर्न फॉलो कर. कोर जावाला 2 तास दिवसातले पाहिजेच. ओके, इव्हन मी तर म्हणेल लेट्स सपोज 6 महिने आहेत तुझ्याकडे. 6 महिन्यात तुला जॉब पाहिजे. दिवसातले 6 तास तू कसेही त्याला दिलेच पाहिजे. बाकीचं कामच काय आपल्याला? का आपल्याला काही घरी किराणा संपलाय का काय घरी लेकरं रडतात? काय काम काय मला सांगा ना? काम काहीच नाहीये. तो 6 तास द्यायला काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? एखाद म्हणेल सर मी पार्ट टाईम जॉब करतो. इट्स ओके. पार्ट टाईम जॉब करून सुद्धा मी बघितलेत पोरं अभ्यास करणारे. पण मोस्ट ऑफ दी स्टुडंट नाहीत करत. मला माहिती आहे. काही जण करतात, घरची परिस्थिती असते. बाकीचे निवांत आहेत.
पूर्ण दिवस टाइमपास करतात. कोर्सला जाणार 2-3 तास, तिथून आलं, खरं खतम. तिथं जेवढं केलं तेवढंच. बाकी पूर्ण अरे पुण्यात आलो, एन्जॉय झाला पाहिजे. भाई लाईफचा एन्जॉय होईल पुढं. ओके. आणि हे खरंच आहे, हे खोटं नाहीये. खूप पोरं आले, कोर्स केले, गेले गावाकडे. झालंय त्यांच्यासोबत हे. इव्हन पुण्यात 2-2, 3-3 वर्ष झालं तसेच आहेत. 3-4 वर्ष मी तर बघतोय 2020 ला आलेले आणखी सुद्धा आहेत 25 मध्ये. काय करतोय? जॉब सर्च करतोय. रिझन त्या टाईमला केलेला टाईमपास. ज्यावेळेस खऱ्या प्रकारे अभ्यास करायची गरज होती, त्यावेळेस केलेला टाईमपास, त्यावेळेस केलेली मस्ती, एन्जॉय, फिरणं, यामुळे आणखीन दे आर लुकिंग फॉर जॉब. कंपनी का घेईल तुम्हाला? यू डोंट हॅव स्किल, यू डोंट हॅव समथिंग कम्युनिकेशन, यू डोंट हॅव टेक्निकल नॉलेज, गुड टेक्निकल नॉलेज. हाऊ कंपनी विल अप्रोच यू? मला सांगा ना, का कंपनी घेईल? का कोणी स्वतःचा लॉस करून घेईल? नाही करणार. दे विल फाइंड समथिंग हू हॅव समथिंग गुड नॉलेज, गुड कम्युनिकेशन स्किल, गुड टेक्निकल नॉलेज. त्यांनाच घेतील ना, राईट? हू हॅव गुड पोटेन्शियल टू डू समथिंग इन लाईफ. बट यू डोंट हॅव एनी पोटेन्शियल, लाईक तुम्ही तर फक्त टाइमपास करताय. हे तर लक्षात. कंपनी कधीच तुम्हाला अप्रोच करणार नाही, कधीच घेणार नाही. स्वतःचं पोटेन्शियल दाखवा, स्वतःमध्ये एवढी एनर्जी दाखवा. आय कॅन डू एनिथिंग फॉर कंपनी, राईट? आय कॅन डू एनिथिंग फॉर माय करिअर, फ्युचर. त्या जर तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल दिसलं ना भाई, कंपनी डिरेक्टली तुम्हाला घेईल. म्हणजे पोटेन्शियल दाखवा पोरांनो, पोटेन्शियल दाखवा. काहीतरी म्हणजे केल्याशिवाय ऑप्शन नाही आहे. कारण मी बघतोय 25, 26, 27, 28 एज निघून चालले पोरांची, आणि स्टील दे आर जॉबलेस. दे डोंट हॅव एनी जॉब. घरून एवढं लाईक वातावरण येतंय, घरून बोललं जातंय कधी लागेल जॉब, डिप्रेशन लेवल हाय होते. मला मॅसेज करून पोरं बोलत आहेत, सर खूप अडचणीत सापडलोय, खूप डिप्रेशन येत आहे, जॉब्स नाही आहे. सो रिझन स्वतः आहात यार, राईट? ज्या वेळेस ज्या गोष्टी करायच्या त्यावेळेस त्या गोष्टी न केल्यामुळे, राईट, तुम्हाला त्या सिच्युएशनला सामोरं जावं लागतं. सो सगळ्यांना रिक्वेस्ट आहे माझी, जे 20-21-22 एजचे आहेत, डोंट वेस्ट इवन सिंगल सेकंड. वेस्ट करू नका. जेवढा टाईम तुम्हाला मिळतो त्या टाईमचा युटिलाइज करा. स्किल्स घ्या पोरांनो, टेक्निकल नॉलेज घ्या. इवन कुठल्याही क्षेत्राचं असेल, आय टीमध्ये असाल, जावा शिकत असाल, पायथन असेल, कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज पकडा आणि पुढे जा. ओके. त्या लँग्वेजमध्ये बाप बना. मी प्रत्येकाला ते सांगतोय. अरे काही जण म्हणतात सर कोर जावा शिकलो, आता जॉब सर्च करतो. अरे कोर जावा फक्त, जा ना पुढे. प्रॉब्लेम काय? पुढे खूप साऱ्या गोष्टी आहेत. फुल स्टॅक डेव्हलपमेंट शिक ना, इट्स बेटर. ॲडव्हान्टेज भेटेल तुला, राईट? किंवा तुम्ही पायथन, डेटा सायन्स, डेटा अॅनालिस्ट कुठलंही क्षेत्र निवडा, त्याच्यामध्ये बाप बना. ओके. डेफिनेटली तुमचं पोटेन्शियल दाखवा, राईट? मी लाईक मेहनती आहे हे कळालं पाहिजे रे समोर. आणि मेहनती आहे कधी कळतं? ज्यावेळेस तुमच्याकडून अपेक्षित रिझल्ट मिळतो, येते लक्षात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी फॉलो करा, हे खूप गरजेचं आहे. मी सोपं नाही का म्हणलं आय टी जॉब? कारण मी जी परिस्थिती बघतो स्टुडंटची, की लाईक त्यांना कसं पाहिजे, लाईक एन्जॉयमेंट पाहिजे. इव्हन मी काही बॅचेस पण घेतले, त्याच्यातून मी तुम्हाला सांगतो, सम स्टुडंट्स वॉन्ट द एन्जॉय ओनली. सर ठीक आहे ना, करता येईल, एवढं काय आहे त्याच्यामध्ये, इथे लक्षात. म्हणजे लेट सपोज मी त्यांना एखादा असाइनमेंट्स वगैरे दिला, सो दे आर लाईक सर करू ना, आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू. आत्ता नो सर प्लीज नो. का आता काय करायचं? नाऊ आय वॉन्ट द टाइमपास. मग मला सांगा, असा टाइमपास जर चालला तर लाईक व्हॉट अबाउट युअर फ्युचर? ओके. सगळ्या मुलांना माझी विनंती आहे, ओके, की भाई डोंट टाइमपास करू नका यार. डोंट वेस्ट युअर टाईम. ओके. हा टाईम खूप खूप इम्पॉर्टंट आहे, गोल्डन टाईम आहे तुमचा. याचं युटिलायझेशन चांगलं करा. ठीक आहे. जॉब आहे मार्केटमध्ये, नक्की जॉब मिळेल तुम्हाला. फक्त मेहनत, चिकाटी, सातत्य, देह, ते म्हणतात ना, राहू द्या. स्वप्न तुमची डोळ्यामध्ये असू द्या. दिवसा स्वप्न बघा, झोपेत बघू नका. कारण दिवसा बघितलेली स्वप्न पूर्ण होतात, रात्री बघितलेली पूर्ण होत नाहीत. रात्री काही स्वप्न पडतात, पण ते कधी सत्यामध्ये उतरत नाहीत, येतं लक्षात. त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा. एवढंच तुम्हाला सांगेल, नक्की जॉब आहे. मिळणं अवघड आहे,
जॉब आहे. त्याच्यासाठी काय लागेल मी ऑलरेडी सांगितले. ठीक आहे. तर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्राला जो टाईमपास करतोय. जय शिवराय.